सनपुरी गावामध्ये एक खळबळदायक घटना समोर आलेली आहे। सनपुरी गावातील काही ग्रामस्थांनी आज ग्रामीण पोलीस स्टेशन असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, SP ऑफिस असेल, इथे एक निवेदन सादर केले आणि त्या निवेदनामध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की त्या गावचे असलेले सरपंच, त्या सरपंचांनी गावाचं मोकाट कठाळ्या फिरतो, ज्याला आपण शुद्ध भाषेमध्ये वळू म्हणतो, त्या वळूची ग्रामपंचायतमध्ये कोणत्याही प्रकारचा ठराव न घेता, सदस्यांना न विचारात घेता, कोणत्याही प्रकारची माहिती न देता, गोपनीयता बाळगून त्या व्यक्तींनी हा कठाळ्या अक्षरशः खाटकाला विकल्याचा गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। ते नागरिक आपल्या सोबत जोडलेले आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ की नेमका हा प्रकार आहे तरी काय नेमका काय घटना आहे। हा फार गंभीर असा प्रकार आहे साहेब। त्यांनी ग्रामसभेचा ठराव किंवा ग्रामस्थांना विचारात न घेता त्यांनी परस्पर कठाळ्या विकला। बरं, त्याचा अजिबात कोणालाही त्रास नव्हता, ग्रामपंचायतला सुद्धा तक्रार नव्हती। हे आमच्या गावच्या सरपंचाचं मनमानी राज चाललेलं आहे। काय नाव आहे त्यांचं? नागेश रामप्रसाद शेंद्रे। आणखी कोणते कोणते प्रकार त्यांनी असे गावात असे भरपूर आहेत। त्यांच्यावर इन्क्वायरीचा सुद्धा एक आरोप आहे। आता इन्क्वायरी मध्ये काय सिद्ध होतंय ते बघूया। त्यांनी मिनिमम 76 लाख रुपयाचा घोळ आहे सनपुरीचा, तर ते आपण सगळे प्रोटोकॉलद्वारे दाखल केलेले आहेत। आता इन्क्वायरी मध्ये काय उपलब्ध होतं ते बघूया। गोहत्या हत्या बंदीच्या संदर्भातला जो कायदा आहे, हो, त्या कायद्याअंतर्गत तुम्ही गुन्हे दाखल करायची मागणी केली का? हो, केला। PI साहेबांना आम्ही तसा अर्जही दिलाय। काय नमूद केलं त्याच्यात? गो हत्येबद्दल त्यांनी वळू परस्पर विकला आणि गो हत्या, आणि ते अक्षरशः त्यांनी खाटकाला विकलेला आहे। आणि त्या खाटकाने खाटकाचं नाव माहिती आहे? काय त्याचं नाव? आशिफ कुरेशी टाकळीचा खाटीक आहे। तो गावामध्ये हमेशाच असतो व्यापारी म्हणून। तुम्ही एवढ्या जबाबदारीने हा विषय सांगताय, त्याच्यात कितपत सत्य आहे? आता PI साहेब तर पाहणारच आहे, पण हे 100% सत्य आहे, 100% सत्य आहे। त्यांनीच विकला, त्यांनीच घेतला असं त्यांना मी कॉलद्वारे सुद्धा विचारलं, घेतला का? तर तो म्हणला हो घेतला। यांना विचारलं विकला का? तर मला हो विकला। तुम्हाला काय करायचंय त्याच्यावर? ग्रामपंचायत सदस्य जे इतर सदस्य आहेत, उपसरपंच आहे, सदस्य, यांना काय विचार अजिबात विचारात घेतलं नाही। मी यांना सुद्धा कॉल केला की तुम्ही त्यांना सहमत आहेत का? तर ते म्हणले आम्हाला माहित नाही। आणि त्यांनी परस्पर दाखला तयार करणे, विक्री करणे, मनमानी कारभार चालू आहे गावात। बर, मग आता काय मागणी आहे तुमची? त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा बघूया पुढं जे आपल्याला चौकशीमध्ये जे काही निर्णय होईल, नाही तर मग कलेक्टर साहेबाकडे जावं लागेल, तिकडे जाऊन बघूया काय होतंय ते। सनपुरी गावातील हे नागरिक अत्यंत पोटतिडकीने त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत। खरं तर माणुसकी कुठंतरी हरवली का काय असा प्रकार सध्या निवडतो। गावात फिरणारा कठाळ्या, आपण ज्याला वळू म्हणतो, त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही। तो आपलं जीवन जगत असतो, कुठेतरी खातपेत असतो, त्याला सुद्धा विकून खाण्याचा प्रकार हा फार अत्यंत वेदनादायक, दुःखदायक आणि त्रासदायक आहे। त्यामुळं अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं कडक पावले उचलून शासन करावं आणि गो हत्या बंदीचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावेत, अशी मागणी ह्या ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप लहाने सोबत मी अमर गालपाडे, स्वराज्य न्यूज मराठी, परभणी।